स्टुडिओवरती अशाच जर सगळ्या गोष्टी घडत राहिल्या तर मला नाही वाटत माझी आणि श्रेयसदाची मैत्री जास्त काळ टिकेल. आणि आमच्या दोघांमध्ये जी भांडणं झाली ना त्याच्याबद्दल तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण मागच्या 1.5 महिन्यापूर्वी आम्ही एक डॉक्युमेंटरी शूट करत होतो. त्याचं काम आता पूर्णपणे कंप्लीट झाले आणि लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवरती ती डॉक्युमेंटरी दिसणार आहे. सो तुम्ही जर सगळेजण एक्साइटेड असाल ते बघण्यासाठी तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि मी जे दरवेळी बोलत असतो ना मी काहीतरी चांगलं करायला जातो आणि कांड होऊन बसतो, त्याचं अजून एक उदाहरण घ्या. मी सकाळी साईडवरती आपली गाडी घेऊन गेलो आणि साईडवरती काम करता करता बाईकची चावीच हरवून टाकली. आणि सध्याच्या काळात सगळ्यात जास्त कष्ट घेणारा माणूस म्हणजे आमचा मॅनेजर आहे. बिचारा 2 दिवस झाले घरी गेला नाही हो. मागच्या एवढ्या वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की खुर्चीसाठी फक्त नेते मंडळी भांडत होते. आता ह्या 13,000च्या खुर्चीचे 3 तुकडे नाही झाले म्हणजे बरं होईल. आणि हे खुर्चीचं युद्ध आहे ना मी जिंकलोच असतं बरं का. उगाच ह्या दोघांची तब्येत जास्त आहे म्हणून यांना सोडून दिलं. नाही तर तुम्ही असं नका समजू की माझी ताकद कमी पडली आहे. आणि आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात कमी काम करणारी व्यक्ती म्हणजे ही आहे, पण हिला सगळ्यात जास्त कमेंट सेक्शन मध्ये कौतुक भेटतं. आणि स्टुडिओवरती युवराज पाजे आणि श्रेयसदाला उपास आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघं जण साबुदाणा वडे आणायला गेलो होतो आणि ट्रॅफिक सिग्नल मोडणारच होतो, पण पोलीस काकांच्या हातामध्ये मोठा बांबू बघितला म्हणून आमची हिंमतच झाली नाही. आणि ठीक आहे पावसामध्ये मजबूत भिजलोय. आता 10 वाजता स्ट्रीम आहे, सगळेजण स्ट्रीमवरती भेटू आणि राहिलेल्या गप्पा स्ट्रीमवरती मारू. चला बाय बाय.